नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 6वा व 7वा हप्ता वितरणास सुरुवात होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, हे पैसे आपल्याला नेमके कधी मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हे पैसे किती वाजेपासून जमा होणे सुरू होणार आहे आणि कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत, त्या या हप्त्यापासून वंचित राहू शकणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्टेटमेंट केलेलं होतं की लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या तोंडावर 6वा व 7वा हप्ता वितरित केला जाईल। की मकर संक्रांत हा महिलांसाठी अतिशय आनंदाचा सण आहे आणि या आनंदाच्या सणासाठी लाडक्या बहिणींना हे पैसे वितरित करावे, तर अशा प्रकारचं स्टेटमेंट मुख्यमंत्री यांनी केलेलं होतं। त्यानुसार आज 11 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 6वा व 7वा हप्ता वितरित होणार आहे। तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत 6वा हप्ता जमा झालेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींना 6वा व 7वा हप्ता मिळणार आहे, परंतु अशाही लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर 6वा हप्ता म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता होता ₹1500 तर तो जमा झालेला आहे। तर नेमक्या किती अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजून 6वा हप्ता जमा झालेला नाही, तर त्यांनी कृपया कॉमेंट्स मध्ये टाका। त्याचबरोबर मागीलही पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही अशाही लाडक्या बहिणींनी कृपया कॉमेंट्स मध्ये टाका की नेमके किती पैसे आपले अजून उर्वरित आहे या योजनेचे आणि आपल्याला का मिळालेले नाही। तर लाडक्या बहिणींनो, आता काय होणार आहे की आज 6वा व 7वा हप्ता वितरित होणार आहे, त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये जमा होणार आहे। परंतु अशाही लाडक्या बहिणी असणार आहे की ज्यांच्या खात्यावर 6वा व 7वा हप्ता वितरित केला जाणार नाही, तर त्या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या असणार आहेत तर त्या पुढे बघूया। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले जातात, मात्र लाडक्या बहिणींचे आधार मॅपिंग न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेले पैसे जमा होत नाही। तर अशा लाखो लाडक्या बहिणी आहे की त्यांचं बँक अकाउंट अजूनपर्यंत आधार सोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही। बघा, मी परत हे सांगत आहे की लाडक्या बहिणींनो, वेळोवेळी आपल्याला आता काय करायचं आहे तर आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लगेच लिंक करून घ्या, कारण 10, 11, 12 आणि 13 तारखेपर्यंत सलग आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे जर आपण बँक अकाउंटला आधार लिंक करणार नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही। आता उर्वरित पैसे कधी जमा होणार आहे तर अनेक लाडक्या बहिणी अशा आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत उर्वरित पैसे जमा झालेले नाही। काही लाडक्या बहिणींना 6000 रुपये मिळालेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 7500 रुपये मिळालेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळालेले आहेत। या योजनेअंतर्गत जानेवारीपर्यंत 10500 रुपये सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणे अपेक्षित होते, परंतु अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले नाही। कमी जास्त रक्कमचा फरक दिसून येतो, तर ती फरक सुद्धा आता आपल्याला आजपासून वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होऊ शकतात, काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्या पैसे जमा होतील, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर परवा पैसे जमा होतील। म्हणजे सलग 2 ते 3 दिवस आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहे। त्यामुळे आता चिंता करू नका, काळजी करू नका, संक्रांतीच्या तोंडावर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि आपली संक्रांत गोड होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।